मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. ट्रक आणि केमिकल टँकरची धडक झाली आणि या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीमध्ये दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत. 2 जणांचा होरपळून यामध्ये मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी देखील आहेत. मनमाड मालेगाव मार्गावरची ही घटना आहे आणि तिथे अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली आणि या आगीमध्ये 2 जण होरपळून मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत. ट्रक आणि केमिकल टँकरचा हा भीषण अपघात आणि केमिकलचा टँकर असल्यामुळे अर्थात केमिकल असल्यामुळे या अपघातानंतर लगेचच आग लागली. या अपघातामध्ये आणि या आगीमध्ये दोन्ही वाहनं तर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलीच, मात्र यामध्ये 2 जण होरपळून ठार देखील झालेत. त्यांचा मृत्यू झाला या आगीमध्ये होरपळून. मनमाड मालेगाव मार्गावरची ही घटना आहे. रात्रीच्या वेळी झालेला हा अपघात दिसतोय. आणखी 2 जण यामध्ये गंभीर असल्याचं देखील कळतंय. मनमाड मालेगाव मार्गावरती ट्रक आणि एक केमिकलचा टँकर अशा 2 वाहनांमध्ये झालेली ही टक्कर किंवा अपघात आणि यानंतर लगेचच ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे या केमिकलच्या टँकरला लगेचच आग लागली किंवा त्यानं स्फोट तिथे झाला असेल आणि त्यामुळे लागलेल्या या आगीमध्ये वाहनं तर जळून खाक झालीच आणि त्याचसोबत 2 जण मृत्युमुखी देखील पडलेत. आमचे प्रतिनिधी बबू शेख फोन लाईनवरती आहेत सध्या आपल्यासोबत. बबू, कधीच्या सुमारास झालेला हा अपघात आणि नेमकं काय सविस्तर माहिती आहे? हा रात्री जवळपास 11 वाजेच्या सुमारास झालेला आहे. मालेगाव मनमाड रोडवर कवळाने भाग आहे त्या भागात झालेला आहे. दोन्ही हा जो केमिकल टँकर आहे हा राजस्थानला जात होता आणि तिकडून एक कांदा घेऊन ट्रक येत असताना समोर दोघांची धडक झाली आणि धडक झाल्यामुळे केमिकल टँकरला आग लागली आणि दोन्ही वाहन जळून खाक झाली. या 2 इसमांचा मृत्यू झालेला आहे. अद्याप ओळख पटलेली नाही, त्यांची होरपळून मृत्यू झालेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी आले. वाहनांची रांग लागलेली होती कारण हायवे आहे हा आणि त्या वाहनांची रांगी लागली होती. 3 तासपर्यंत वाहतूक ठप्प झालेली होती. अखेर अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर वाहने बाजूला करण्यात आली, जळालेली, आणि त्याच्यानंतर वाहतूक सुरळीत झालेली आहे. बबू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण आजपासून मुंबईतली सगळी दुकानं खुली होणार आहेत. मात्र दर दिवशी एकाच बाजूची दुकानं खुली राहणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ही दुकानं खुली असतील. पहिल्या आठवड्यामध्ये उजव्या बाजूची दुकानं तर सोमवार, बुधवार, शुक्रवारी ती सुरू राहतील, तर मंगळवार, गुरुवार अशा दिवशी डाव्या बाजूची दुकानं खुली राहणार आहेत. मात्र दुसऱ्या आठवड्यात हेच चित्र उलट असेल. तसंच महत्वाची गोष्ट म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ही सगळी दुकानं सुरू होतात, पण ही वेळ गैरसोयीची असल्याची तक्रार सर्वसामान्य करतायत. तसंच सोनं असेल किंवा कपडे यासारख्या वस्तू सकाळी 7 वाजता खरेदीसाठी जाणं शक्य नाही. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासूनची वेळ चुकीची असल्याची भावना सर्वसामान्यांनी व्यक्त केली आणि त्यामुळे आता पालिका या वेळेमध्ये काही बदल करते का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र समविषम तारखेप्रमाणे ही दुकानं खुली राहतील असं सांगण्यात आलंय. आमच्या प्रतिनिधी मुंबईतून प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, मुंबईकरांच्या एकूणच दृष्टीनं आणि रुग्णसंख्या कमी होतीये हे पाहता आता 2 जून पासून काय नवे नियम दुकानदारांसाठी असणार आहेत? श्वेता, खरं बघितलं ना तर मुंबईतले जे कोणी व्यापारी आहेत किंवा जे कोणी दुकानदार आहेत त्यांना अपेक्षा अशी होती की मुंबई ही आता किमान 7 ते 2, ठीक आहे 7 ते 2, तर या कालावधीमध्ये तरी किमान सरसकट सुरू होईल. याच्यामध्ये हा जो काल महापालिकेने निर्णय घेतलाय त्याच्यामधले काही महत्वाचे निर्णय जे आहेत ते या दुकानदारांना खटकणार आहे. एकतर त्यांनी 1 दिवस आड ही दुकानं सुरू करण्याचा जो निर्णय घेतलाय तो मुंबईतल्या व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना पटणारा नाही. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये रुग्णसंख्या इतकी कमी आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे बेडची उपलब्धता सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये 1 दिवस आड दुकान सुरू करण्याचा जो निर्णय देण्यात आलेला आहे तो त्यांना चुकीचा वाटतोय. 7 ते 2 सरसकट पूर्ण आठवडाभर ही दुकानं उघडायला परवानगी द्यायला हवी होती असं एक त्यांचं म्हणणं आहे. दुसरा त्यांचा आक्षेप आहे तो वेळेवर. मुंबई मोठं शहर आहे, इथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला आपल्याला सगळ्यांना माहिती की तास भराचा वेळ लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर सकाळी 7 ते 2 ही जर परवानगी दिली गेली
तर सकाळी 7 वाजता दुकान उघडायला किंवा ते दुकान सुरू करायला जाईल कोण आणि त्या दुकानात माल घ्यायला जाणार कोण, असे दोन्ही प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकूणच ह्या ज्या 2 मुद्द्यांवर जे आहेत ते दुकानदार नाराज आहे. मुंबई महापालिकेने जो निर्णय घेतलाय त्याला, आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आज दिवसभरामध्ये व्यापाऱ्यांकडनं दुकानदारांकडनं प्रतिक्रिया उमटणार आहे. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा की ज्या नॉन इसेन्शियल सर्व्हिसेस आहे, म्हणजे सोनं असेल, कपडे असेल किंवा इतर वस्तू असतील, या खरेदी करायला सकाळी 7 वाजता उठून कोण जाणार आहे, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. आणि त्यामुळे या दुकानांच्या बाबतीतला टायमिंग कालावधी जर तुम्ही 5 ते 6 तासाचा दिसत असाल तरीही चालेल, पण जे सकाळी 7 ते 2 जे टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये बदल करा, अशी मागणी सुद्धा व्यापाऱ्यांकडनं होत आहे. त्या दृष्टीने महापालिका आज काही निर्णय घेते का हे बघावं लागेल. बिलकुल. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या आज माहितीसाठी. तर मुंबईमध्ये दुकानं उघडी ठेवण्यासंदर्भात नेमके काय आता नियम घालून दिले जातात हे आपल्याला लवकर कळेलच. मात्र मुंबईनंतर पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मात्र आजपासून मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येतेय. सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेमध्ये पुण्यातील सगळी दुकानं सुरू राहणार आहेत. तसंच सरकारी कार्यालय सुद्धा 25% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तर नाशिकमध्ये सुद्धा लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्व दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. लॉकडाऊन शिथिल करताना सलून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनानं नाशिकमध्ये घेतलाय. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकानं ही उघडी राहतील. त्याच्यामध्ये शनिवार आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा या सकाळी 7 ते 2 या वेळेमध्ये सुरू राहतील. उद्यानं बंद राहणार आहेत, जिम बंद राहणार आहेत, जी काही आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बंद राहणार आहे, हॉटेल्स बंद राहणार आहेत. परंतु हॉटेल्सला जी मागच्या लॉकडाऊनमध्ये जशी सुविधा होती की पार्सलची सोय जी आहे ती त्याच पद्धतीनं सुरू राहणार आहे. तर आता सोलापुरात सुद्धा लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. 15 जून पर्यंत लॉकडाऊन मध्ये सोलापुरात वाढ करण्यात आली आहे आणि यापूर्वीचे सगळे आदेश सोलापुरात लागू असणार आहेत. अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहतील. बिगर अत्यावश्यक सेवांना मात्र परवानगी नाही आणि जिल्ह्याचेच आदेश हे संपूर्ण शहरासाठी देखील राहणार आहेत. सोलापुरामध्ये लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. यापूर्वी जसे नियम आता 1 जून पर्यंत सोलापुरात लागू होते तसेच आता उद्यापासून देखील असणार आहेत. सोलापुरातून आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत. सागर, सोलापुरातली रुग्णसंख्या आणि त्याची काय स्थिती आहे आणि कशामुळे हे निर्बंध आहेत तसेच ठेवण्यात आलेत, कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या जी आहे ती आढळून आलेली होती. मात्र गेल्या 8 दिवसांपासून जे आहे ती रुग्णसंख्या खूप कमी प्रमाणात या ठिकाणी आढळते. तर सोलापूर शहर याचा विचार करायचा झाला महानगरपालिका हद्दीचा, त्यामध्ये काल 14 ते 15 रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये उर्वरित महानगरपालिका क्षेत्र वगळता सोलापूर ग्रामीणमध्ये काल 450 रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे ही संख्या त्या दृष्टीने खरं तर अत्यल्प म्हणावी लागेल किंवा कमी झाली असं म्हणावी लागेल. कारण 8 दिवसांपूर्वी या ठिकाणी 2000 ते 2500 रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी सोलापूर ग्रामीणमध्ये आढळत होते. तर शहरामध्ये 100च्या आसपास ही संख्या होती. मात्र आता संख्या कमी झालेली असताना सुद्धा या ठिकाणी विशेषतः सोलापूर महानगरपालिकेची हद्द जी आहे त्यामध्ये ही संख्या खूपच कमी झालेली असताना सुद्धा या ठिकाणी निर्बंध जे आहेत ते कडक निर्बंध जे आहेत ते या ठिकाणी उठवलेले गेलेले नाहीत. केवळ सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर एक सोलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी हीच म्हणावी लागेल की त्यातल्या त्यात की डबल सीटला जी परवानगी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यापूर्वी ती परवानगी नव्हती. याशिवाय कुठलेही आदेश जे आहेत ते बदलण्यात आलेले नाहीयेत किंवा कुठल्याही सेवा इतर सुरू करण्यात आलेल्या नाहीयेत. आपण जर पुणे असेल किंवा इतर शहरांचा विचार केला तर सोलापूर शहरामध्ये खरं तर हे होणं अपेक्षित होतं, शिथिलता येणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. त्यामुळे एकंदरीतच हे आदेश काढायला देखील रात्री 1 वाजला, महापालिकेकडून रात्री 1 वाजता हे सगळे आदेश आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच
बेसाळ कारभार जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेचा जी, समोर जी. येताना आपल्याला पाहायला मिळतो. सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर सोलापुरात 15 जून पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे आणि निर्बंध सुद्धा जसे होते तसेच पुढेही कायम ठेवण्यात आलेत. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कडक निर्बंध लागू असणार आहेत. ते कोणते जिल्हे आहेत पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 जून पासून 8 दिवस संपूर्ण जिल्हा बंद असणार आहे. 2 जून ते 8 जून पर्यंत जिल्ह्यामध्ये कडक नियम लागू असणार आहेत, तशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे साताऱ्यात सुद्धा 8 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे. तेव्हा किराणा दुकानं किंवा बेकरी, मटण चिकन शॉप, हॉटेल्स सुद्धा बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोना रुग्णसंख्या काही आटोक्यात आलेली नाही आणि तीच परिस्थिती साताऱ्यात सुद्धा, आणि म्हणूनच 2 जून ते 8 जून दरम्यान या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले. पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारनं हा आदेश जारी केलाय. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर सरळ सेवा भरतीत सुद्धा मराठा उमेदवारांना आरक्षणाचा 10% लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारनं तसा शासन निर्णय जारी केलेला आहे. दरम्यान यावरती एकनाथ शिंदे यांनी काय माहिती दिली आहे ऐकूयात. यामध्ये ईडब्ल्यूएस हे आरक्षण आधीपासून होतं. जेव्हा एससीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेस आरक्षणाचा लाभ एकदाच घेता येतो, एकतर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी. तर एससीबीसी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल ठरवलेलं आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएसचा जो काही अधिकार आहे तो मराठा समाजाला मिळतोय. कोणताही समाज असेल त्या समाजाचा विद्यार्थी ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये भाग घेऊ शकतो. मागच्या काळामध्ये देखील राज्य सरकारच्या वतीने अशीच चूक करण्यात आली होती की मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून रोखण्यात आलं होतं. माझा राज्य सरकारला प्रश्न असा आहे की आम्ही मराठा आरक्षणाची मागणी करतोय, त्याबाबत आपल्याकडे काय पर्याय आहे याची स्पष्टता आपण द्यावी. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा अर्थ असा आहे की आर्थिकरित्या जे कमकुवत असतील आणि ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसेल अशा कुठल्याही समाजाचा विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये भाग घेऊ शकतो. राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजेंनी केला. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. संबंधित अधिकारी बैठकीमध्ये चुकून आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्यांनी संभाजीराजेंना तसा फोन केला होता. तसंच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. यानंतर हा विषय संपल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलं. तर आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं खालच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली, परंतु त्यांचा तसा उद्देश हेरगिरीचा नव्हता, असं ट्विट संभाजीराजेंनी केलं. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसं केलं असावं आणि मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावरती समाधानी असून हा विषय संपला आहे, असं स्पष्टीकरण ट्विट करून खासदार छत्रपती संभाजीराजेंनी दिलं. आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे ठिकाणी आतमध्ये जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली, परंतु त्यांचा उद्देश हा हेरगिरीचा नव्हता, सुरक्षेच्या दृष्टीने तसं केलं असावं आणि हा विषय संपलाय, अशा प्रकारचं ट्विट संभाजीराजे छत्रपतींनी केलं. पुढची बातमी पुण्यातून. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय. बँक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेनं काढला आणि शिवाजी भोसले बँकेनं पैसे थकवलेत. 400 कोटी रुपयांचा घोटाळा बँकेनं केलाय. आमदार अनिल भोसले आणि इतर लोकांना अटक करण्यात आली आहे. बँकेचं लायसन्स रद्द झाल्यानं ठेवीदारांना बँक विमा महामंडळामार्फत प्रत्येकी किमान 5 लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आज रिझर्व्ह बँकेने पुण्याच्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा बँकिंग परवाना आज रद्द केलाय. या गोष्टीमुळं जवळजवळ या बँकेच्या 98% ठेवीदारांना 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम व्याजासह मिळण्याचा मार्ग आज मोकळा झालाय.
ज्या ठेवीदारांची रक्कम 5 लाखाच्या आत आहे आणि व्याजासकट ती 5 लाखापर्यंत होते, त्या सर्व ठेवीदारांना आव्हान आहे की या बँकेच्या लिक्विडेटरकडे आपापले क्लेम त्यांनी आपल्या ओळखपत्रासह दाखल करावे. पुढची बातमी आहे. मेहुल चोक्सी प्रकरण. आता ईडीनं पुराव्यांची तयारी या प्रकरणी सुरू केलेली आहे. मेहुल चोक्सी विरोधात पुरावे उभे करण्यात आलेत. ईडीनं अनेक साक्षीदारांचे जबाब घेतलेत. या जबाबांद्वारे चोक्सीनं मनी लॉन्ड्रिंग केल्याचं उघड होतंय. त्यामुळे ईडीनं आता मेहुल चोक्सी विरोधात अनेक पुरावे उभे केलेले आहेत आणि पुराव्यांची तयारी ईडीनं सुरू केलेली आहे. या प्रकरणामध्ये साक्षीदारांचे जबाब घेण्यात आलेले आहेत आणि या जबाबांद्वारे मेहुल चोक्सीनं मनी लॉन्ड्रिंग केल्याचं उघड झालंय. ईडीकडून या सगळ्या प्रकरणाची तपासणी होतीये आणि मेहुल चोक्सीला अटक केल्यानंतर आता ईडीनं या संदर्भातले सगळे पुराव्यांची तयारी करायला सुरुवात केली आणि ईडीनं तसे पुरावे उभे देखील केले. मेहुल चोक्सी प्रकरणी ईडीनं सगळे पुराव्यांची तयारी केली असून अनेकांचे जबाब यामध्ये नोंदवण्यात आलेत आणि या जबाबाद्वारे चोक्सीनं मनी लॉन्ड्रिंग केल्याचं उघड झालंय. इतरही सविस्तर बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. लहान मुलांच्या अनाथ आश्रमांना देखील कोरोना काळात अडचणींचा सामना करावा लागतोय. न्यूज 18 लोकमतनं मांडली अनाथ आश्रमांची व्यथा. या लहान मुलांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात संख्या समोर आली की ते अनाथ झालेले आहेत. यातून काही मार्ग काढता येऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीनं दखल. अनाथ बालकांना जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सर्व पावलोपावली पदोपदी सरकार समर्थपणाने त्यांना साथ देईल. सरकारच्या निर्णयानं अनाथांना दिलासा. IBN लोकमत यांचं सगळ्यात प्रथम आभार मानते. ऐरणीच्या प्रश्नावर असणाऱ्याला आपण वाचा फोडत आहात. जिथं व्यथा तिथं न्यूज 18 लोकमत. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्सवर प्रत्येक औषध MRP हून कमी किमतीत मिळतं. नेटमेट्स ॲप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग्स. आता सुपर सेव्हिंग साठी नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. नको ना जाऊस प्लीज. मी तुझ्याशिवाय आता माझ्या आयुष्याचा विचारच नाही करू शकत. मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुझ्यासारखा एखादा मुलगा माझ्या आयुष्यात येईल. माझ्यासारख्या साध्या मुलीची राजकन्या केलीस तू. तुला काय म्हणायचं नक्की? माझं तुझ्यावर खूप खूप जास्त प्रेम आहे. आज रात्री 8 वाजता झी मराठीवर. डाबर लाल दंतमंजन हे किडी आणि दुर्गंधी तयार करणाऱ्या जर्मशी लढते आणि ठेवते तुमच्या दातांना निरोगी आणि मुळापासून मजबूत. डाबर लाल दंतमंजन, निरोगी हिरड्या, मजबूत दात. सेवर द्या. हे घ्या. अहो सेवर म्हणलं मी, हे नग. अहो हे बी सेव करतंय औषध घ्या. डुप्लिकेट. सेवर म्हणलं की पूर्वाचं सेवरच द्यायचं. डुप्लिकेट एकदम ओरिजिनल. हे घ्या. अंगास प्रत्येक शेतकऱ्याला ठाव आहे. सेवरची किमया न्यारी, तरी औषधाची बचत भारी. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. नारळ असं फळ आहे ज्याच्या पाण्यावर धूळ, माती, प्रदूषणाचा कोणताच परिणाम होत नाही. कारण पाणी नारळाच्या आत सुरक्षित असतं.